नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं MS TV चॅनलवरती स्वागत आहे। तरी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। विधानसभा निवडणुकीपूर्वी मनोज जरांगे चांगलेच आक्रमक झाले, तर विधानसभेच्या मैदानात उतरण्याची भाष्य करणाऱ्या जरांगे पाटील आता आणखी एक नवा निर्धार केलाय। परळीतून धनंजय मुंडे आणि जामनेरमधून गिरीश महाजनचा पराभव करण्याचं जाहीर केलं। तर लोकसभा निवडणुकीत जरांगेच्या फॅक्टरमुळे महायुतीला फटका बसला। त्यानंतर जरांगेंनी कोणाला पाडायचे आणि कोणाला पाठिंबा द्यायचा या संदर्भात 29 ऑगस्टला निर्णय करणार असल्याचं सांगितले जात आहे। त्यामुळे जरांगेंनी त्यांच्या निशाणावर असलेल्या काही मतदारसंघातल्या मराठा मतदारांचा हिशोब मांडायला सुरुवात सुद्धा केली आहे। आता जरांगे लढणार की कोणावर भिडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरले आहे। तर आष्टी पोटोदा शिरूर मतदारसंघात 1,80,000 मतं आहेत, तर जामनेर मतदारसंघात 1,36,000 मराठे मत आहेत। येवला मतदारसंघात 1,46,000 मराठे मत आहेत, तर परळी मतदारसंघात 1,14,000 मराठे मत असल्याचं जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं। तर लोकसभेत 23 उमेदवारांना पाडण्याचा दावा करत आता या आकडेवारीच्या जोरावर मनोज जरांगे यांनी मुंडे आणि महाजनांसह राज्यातील 113 आमदारांना पाडण्याचा इशारा दिला। तर जरांगे आता 113 आमदारांना पाडण्याचा इशारा दिल्यामुळे सर्वच पक्षांमध्ये आलबेल आहे। तर कारण जरांगेच्या हिट लिस्टवर भुजबळ, महाजन, मुंडे हेच सर्वश्रुत असल्याचं बघायला मिळत आहे। तर मित्रांनो, 110 आमदार कोण याचीच आता राज्यभरात चर्चा सुरू झाली आहे। तर याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील। तूर्तास